नमस्कार, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपसुकी रसोई. तर आज आपण बनवणार आहोत चिकन महाराजा. सर्वात साधी सिंपल रेसिपी. चिकन महाराजा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, लसूण, अद्रक, टोमॅटो, कांदा आणि खोबरं. सर्वात आधी आपण अर्धा किलो चिकन धुवून घेतलेलं आहे आणि एक कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी आपण चिकन शिजवून घेऊयात. त्यासाठी आपण टाकूयात कढईमध्ये तेल, टाकूयात कांदा थोडा फ्राय करून घेऊयात. त्यामध्ये टाकूयात हळद, मीठ आणि चिकन. आता चिकन फ्राय करून थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवून घेऊयात. तर आपण बघू शकत आपल्या चिकनला कसं पाणी सुटलेलं आहे. आता आपण चिकन शिजवून घेण्यासाठी अर्धा तांब्या पाणी टाकून झाकण ठेवून देऊयात. आपण बघू शकत आपलं चिकन किती छान शिजलेलं आहे. तर आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि याची बारीक पेस्ट काढून घेऊया. तर आपण बघू शकत आपली पेस्ट किती छान प्रकारे बारीक तयार झालेली आहे. तर आता आपण चिकन महाराजाची ग्रेव्ही तयार करून घेऊया. त्याच्यासाठी आपण सर्वात आधी पॅनमध्ये टाकूयात तेल आणि आपण तयार केलेली पेस्ट त्याच्यामध्ये टाकून चांगली फ्राय करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. तर आपण बघू शकत आपल्या ग्रेव्हीचं सर्व पाणी आटलेलं आहे. तर आता आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकूयात गरम मसाला पावडर, काश्मीरी लाल मिर्च आणि 2 चम्मच अंबारी मसाला. तर आपण बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान प्रकारे तयार झालेली आहे. आता आपण त्यामध्ये टाकूयात चिकन, चांगलं मिक्स करून घेऊयात आणि 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊयात. आपण बघू शकत आपली चिकन महाराजा किती छान तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊयात. तुम्ही ही भाजी घरी तयार करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की भाजी कशी झालेली आहे. आणि माझे व्हिडिओ जितके होईल तितके शेअर करा आणि प्लीज मला सबस्क्राईब करा.